चला मंडळी, आज आपण करू गव्हाच्या शेंगाची भाजी। तर लसण ती काढण्यात देखा त्यासाठी मी गव्हाच्या शेंगा मस्त सुई काढ्यात 2 पाण्यात घे धुयात मी। आणि लसण तिखं कुठं मी त्यांना मग थोडंसं लसण तिखं असं कुठं मी ते का करी देखा तुम्ही बी एकदम भारी लागत सुक्या शेंगा करयात। तर बट्टाण्या करायला वाटणं असं करी देखा तुम्ही सुक्या। तर देखा मी मस्त लसण कुटिली दात तेल चांगलं तापवू दिलं मी, कारण कसं तेल जर तापलं ना तर फोडणी मस्त कडाकड द्यावं त्यांसाठी। ते मस्त गव्हाच्या शेंगा धुई काढानं आणि थोडंसं तेल ठेवानं तापाडाले आणि त्यांना मग थोडंसं जिरं टाकानं आपण मस्त जिरं बी चांगलं लाल होईस्तोपर्यंत त्यांना मग फोडणी द्यावाने आपले काही लसण कुटेल होतात मी त्या लसण टाकात त्यांना मग ते पण आपले चांगलं लाल होऊ द्यावानेत लसण बी ते सगळं लाल होऊ द्या आणि एकत्र आपले लगेच आपण आपला हिसाबप्रमाणे थोडीशी हळद टाकाने आपले त्यांना मग एकदम सोपी आहे। तर थोडंसं मिरची पावडर टाक मी, तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे टाकू शकतस, कारण कसं कोंडे जास्त कोंडे कमी लागस त्यांसाठी। तर मी 1.5 चमची मिरची पावडर लिहिली, 1 चम्मच हळद लिहिली। तर हाय पण आपले चांगलं लाल होऊ द्या आणि थोडंसं 1-2 घोट पाणी आपलं त्यांना मग सोडाने, कारण कसं तिखं ते सगळं आपले लसण ते सगळं शिजू द्यावाने थोडंसं पाणी मग थोडंसं गदक फुटस तोपर्यंत आपले ते गरम होऊ द्यावाने चांगलं। तर ते का ते मस्त आहे वयनं त्यांना मग आपल्या त्यात शेंगा धुईसन टाकाने त्यांना मग तर मस्त धुईसण टाकी द्यावाना शेंगा आणि त्यांना मग काही नमक असं टाक द्यावाना आपण। कोणी कोणी बिन पाणीच नशी जाडस तेल माशी जाडतस, पण मी टाकत थोडंसं पाणी त्यांना मग, कारण कसं या बाशी शेंगा होत्यात ना मग थोड्या वातड्यावरतीच त्यांसाठी शिजाले पाणी लागस। ताज्या शेंगा राहतीस ना तर पटकन शिज जातीस त्या। तर या शेंगासले 2-4 दिवस होई झालं होत्यात मग थोड्या बाशी होत्यात म्हणतं चाल थोडं पाणी टाकस त्यांना मग। तर देखा थोडंसं हलावत द्यावानं मस्त आणि त्यांना थोडं झाकण ठी द्यावानं आपण, कारण कसं झाकण ठेवू तर फटका मावती शेंगा। तर देखा कशा वयनात शेंगा आपल्या ते अजून थोड्याशा कच्च्या वाटरात माले। तर देखा त्यांना माझं आपले मस्त शिजू देवांचे दिसत्या। तर कमी गॅसवर करा ना ते मी शेगडीवर ठेवले तीस। तर कसं शेगडीवर एकदम फास्ट चालत त्यामुळे सगळं तेल उडी जास, कमी गॅसवर कर ना तर एकदम भारी शिजतीस त्या। तर तुम्ही कमी गॅसवर करू शकतस। तर देखा थोडंशा कच्च्या राहिलेत त्या अजून, तर थोडंसं अजून माले झाकण ठेवाने त्यानावर असं पण शिजाडतस। तर देखा थोडंसं पाणी टाक मी त्यांना मग अजून परत झाकण ठेवू मी त्यानावर। तर देखा कशा वयनात शेंगा आपल्या ते पण सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून देखी राहणार तसं पण सांगा आणि व्हिडिओ आवडणार होईल तर लाईक शेअर नक्की करा।